पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे। ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि उपदेश्वर आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ। देव देऊळ परिवारू, की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू काना व्हावा। ज्ञानोबा आहे। देव देऊळ परिवारू, की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा। एक विशाल दगड कोरायचा, त्या एकाच दगडापासून कोरून एक मंदिर बनवायचं। त्या मंदिरात एक देवाची मूर्ती बनवायची, समोर एक भक्त बनवायचा, त्याच दगडापासून काही फुलं बनवायची आणि त्याच दगडापासून काही भक्त परिवार बनवायचा। देव देऊळ परिवारू हे जसे एकाच दगडाचे अंश आहेत, तसं मी ही समस्त सृष्टी आणि परमात्मा एकाच चैतन्याचे अंश आहोत। ही भावना भक्तीमध्ये का येऊ नये, तर ती यावी अशी ज्ञानोबारायांची इच्छा आहे। ज्ञानोबाराय म्हणतात की देव देऊळ परिवारू, की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा। हा व्यवहार भक्तीमध्ये का येऊ नये, की एकाच विशाल दगडापासून देऊळ बनवलंय, देवाची मूर्ती बनवली, समोर भक्त बनवलाय, काही फुलं बनवलीत, काही परिवार बनवलाय। देव देऊळ परिवार हे जसे एकाच दगडाचे अंश आहेत, तसं मी समस्त सृष्टी आणि परमात्मा हे एकाच चैतन्याचे अंश आहोत। सर्वत्र एक चैतन्यच खेळत आहे। जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप। या पूर्ण जगामध्ये चराचराच्या रूपानं एकटा परमात्माच नटलाय। विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला। या जगामध्ये डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा देव आहे। असा व्यवहार भक्तीमध्ये यावा ही ज्ञानोबारायांची इच्छा आहे। गगनभरी धारा परी पाणी एकच विरा, तैसे सर्व या भूताकारा सर्वांगी मी। गगनभरी धारा परी पाणी एकच विरा। पावसाच्या धारा असंख्य आहेत, पण त्यात असलेलं पाणी एक आहे। तसे चराचर असंख्य आहेत, परंतु त्याला अधिष्ठान असलेलं चैतन्य तत्व एक आहे, परमात्म तत्व एक आहे। दागिने अनेक आहेत, पण त्यात असलेलं सोनं एक आहे। तसं चराचर अनेक आहेत, परंतु त्याला अधिष्ठान असलेलं परमात्म तत्व हे एकच आहे। अर्थात जगत परमात्मा स्वरूप आहे। अख्खं विश्व एका परमात्म्यानीच व्यापलंय। का बीजची झाले तरु अथवा भंगारचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग।
संपूर्ण वृक्ष जसा एकाच बीजाचा विस्तार असतो, तसं संपूर्ण विश्व एकाच भगवंताचा विस्तार आहे. भगवंत आमचा पिता आहे, माया आमची माता आहे. आणि या मात्या पित्यापासून हे जगदंबर नावाचं अपत्य निर्माण झालंय. भगवंत गीतेमध्ये बोलतायत, ज्ञानोबा लिहित आहेत, या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, आपत्य पंडुसुता जगदंबरू. मी पिता आहे, भगवान बोलतायत, कृष्ण बोलतायत, मी पिता आहे, माया ही माता आहे. अर्थात मी मायेचा पती आहे आणि आम्हा दोघा नवरा बायकोपासून एक अपत्य निर्माण झाले, एक बाळ जन्माला आले आणि त्याचं नाव आहे जगदंबर, अर्थात विश्व. तात्पर्य माया आणि भगवंत या दोन नवरा बायकोपासून एक बाळ जन्माला येतं आणि त्या बाळाचं नाव आहे जग किंवा विश्व. मग परमात्मा जर आमचा बाप आहे, तर जसा बाप असतो तशीच संतान असते. जसा बाप असतो तशीच संतान असते. घोड्याच्या पोटी घोडाच जन्म घेतो, बैलाच्या पोटी बैलच जन्म घेतो, तसं देवाच्या पोटी देवच जन्म घेतो. देव जर आमचा बाप आहे तर देवाच्या पोटी देवच जन्म घेतो. याचा अर्थ आम्ही देव आहोत. हे चराचर देव आहे आणि म्हणून समस्त सृष्टी ही देवानं व्यापली आहे, भगवंतानं व्यापली आहे. आणि म्हणून जगत परमात्मा स्वरूप आहे. या संपूर्ण जगात एकटा परमात्माच खचून भरला आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. डोळ्याला या जगातील दिसणारी प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू हा पांडुरंग आहे, हरी आहे, हा कृष्ण आहे, हा महाविष्णू आहे. जगत परमात्मा स्वरूप आहे. सूर्य तेज आहे, तेजाच्या पोटी तेजच जन्म घेतं. तेजाचा तेजोनी निघाला, ते तर तेजाची असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोधू व्हावा. ज्ञानोबा आहे, सगळ्या ज्ञानोबारांच्याच आहेत. तेजाचा तेजोनी निघाला, ते तर तेजाची असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोधू व्हावा. सूर्य तेज आहे, तेजाच्या पोटी तेजच जन्म घेतं, परंतु त्याला आम्ही प्रकाश म्हणतो किंवा किरण म्हणतो. तसं देवाच्या पोटी देवच जन्म घेतो, परंतु त्याला आम्ही चराचर म्हणतो किंवा जग म्हणतो. अर्थात देव आमचा बाप आहे. देवाच्या पोटी देवच जन्माला येतो, की जसं घोड्याच्या पोटी घोडा जन्माला येतो, बैलाच्या पोटी बैलच जन्माला येतो, आंब्याच्या पोटी आंबा जन्माला येतो, तसं देवाच्या पोटी देवच जन्माला येतो. आणि देव जर आमचा बाप आहे आणि देवाच्या पोटी जर देवच जन्माला येत असेल तर आम्ही देव आहोत. जगातील प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू ही देव आहे. आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे. ब्रह्मदेवापासून ते किड्यामुंगीपर्यंत या जगात एक भगवंतच नटला आहे. या जगात भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही आहे. ज्ञानोबा बोलतायत की नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा, आम्हा आणि चराचरा संबंधू तैसा. नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा. सागर अर्थात समुद्र ही आई आहे आणि लाट ही समुद्राची संतती आहे. तसं भगवंत आमचा बाप आहे, भगवंत आमची आई आहे आणि आम्ही भगवंताची संतती आहोत. ज्ञानोबा बोलतात की लाट आणि समुद्र यांचा जसा संबंध आहे तसं जगत आणि माझा संबंध आहे. नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा, आम्हा आणि चराचरा संबंध तैसा. माझा आणि चराचराचा संबंध कसा आहे की जो संबंध लाट आणि समुद्राचा आहे. समुद्र आई आहे, लाट ही संतान आहे. देव आमची आई आहे आणि चराचर देवाचं संतान आहे. अर्थात आम्ही देव आहोत. जगातील प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू देव आहे. पूर्ण जगत देवानं व्यापलंय. हो का तरंगू लहानू परी सिंधूसी नाही आणू, तैसा ईश्वर मी आणू नव्हेची जगा. ज्ञानोबा आहे. हो का तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू,
तैसा ईश्वरी मी आणू नव्हेची जगा. लाट किती लहान असो ती समुद्रापासून भिन्न नाही आहे. तसा जीव किती लहान असो तो देवापासून भिन्न नाही आहे. प्रत्येक जीव हा देवच आहे. प्रत्येक सजीव निर्जीव ही वस्तू देवच आहे. जगत परमात्मा स्वरूप आहे. जगत परमात्मा आहे, परमात्मा जगत आहे. या जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. या जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तुकोबाराय बोलतायत, धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. हे तुम्ही माझ्या पुढे बसलायत, हे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तुम्ही माणसं नाहीत, तुम्ही पांडुरंगाच आहात. नाटकामध्ये एकच कलाकार वेगवेगळी पात्र रंगवतो, अर्थात वेगवेगळी सोंग धरतो. तसं पांडुरंगानं या जगतामध्ये या चराचराच्या रूपानं वेगवेगळी सोंग धरली आहेत. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. अर्थात जगातील प्रत्येक वस्तू ही पांडुरंगाचं रूप आहे. तुम्ही म्हणाल आम्ही असले कुच्चळ घाणेरडे, आम्हाला घाम येतो, आमचा वास सुटतो, आम्ही कुच्चळ येतो, आम्ही कसं काय पांडुरंग? तुम्ही पांडुरंगच आहात, पण बट्टेबाज पांडुरंग आहात. तुमच्या हृदयात पांडुरंगा बी आहे आणि बाजूला अहंकार उभा आहे, म्हणून तुम्ही जीव आहात, बट्टेबाज आहात. अखंड रामनामानं तुम्ही तुमच्या हातला अहंकार मारला की खाली फक्त पांडुरंग उरतो आणि तुम्हीच पांडुरंग बनता. आणि पंढरपुरातला पांडुरंग हा शुद्ध पांडुरंग आहे. तुम्ही आम्ही अशुद्ध पांडुरंग आहोत, कारण आमच्यात अहंकार मिसळला. कारण जीव हा देवच आहे, तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदुसरा, स्वप्नीचे वरभरा संतोष शिने. ज्ञानोबा आहे, जीव हा आत्माच आहे, पण आत्मा अहंकारात मिसळला आणि प्रकृतीचे गुण आपल्यावर ओढून घेतलेत आणि तो अहंकारात झोपलाय, घोरतोय आणि चावळतोय. जीव आत्माच आहे, पण प्रकृतीचे एकरूप होऊन तो स्वतःला जीव म्हणतो आणि प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढून घेतो. म्हणून आम्ही बट्टेबाज पांडुरंग आहोत. आम्ही आत्माच आहोत, पण प्रकृतीत मिसळल्यामुळे आम्ही बट्टेबाज झालो. किंबहुना आत्मा चोकटू होय प्रकृतीचे एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. किंबहुना आत्मा चोकटू होनी प्रकृतीचे एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. आत्मा चोकट आहे, तो आत्मा आम्ही आहेत, पण हा आत्मा प्रकृतीत मिसळल्यामुळं प्रकृतीचे गुण आपल्यावर ओढतो आणि बट्टेबाज बनतो, बट्टेबाज पांडुरंग बनतो. तुम्ही आम्ही पांडुरंगाच आहोत, पण बट्टेबाज आहोत का? तर आमच्यात प्रकृतीचे गुण मिसळलेत, अहंकार मिसळला आहे आणि म्हणून आम्ही बट्टेबाज आहोत. अखंड रामनामानं अहंकार मारा, खाली फक्त पांडुरंग उरतो आणि तुम्हीच पांडुरंग बनता. वेगळा पांडुरंग प्राप्त करण्याची गरज नसते. म्हणून प्रत्येक जीव हा देव आहे. प्रत्येक जीव हा देव आहे. तात्पर्य, जगातील प्रत्येक वस्तू ही पांडुरंग आहे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. डोळ्याला दिसणार प्रत्येक वस्तू हरिरूप आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. नाथ महाराज, सुवर्णाचे मणी केले ते सुवर्णाच्या सुती ओविले, तैसे जगत म्या धरिले सबाह्य अंतरी. सोन्याचीच मणी आणि सोन्याचाच दोरा, अंतर्बाह्य सोनं. जसं त्या मंगळसूत्रामध्ये अंतर्बाह्य सोनं आहे, तसं या जगामध्ये अंतर्बाह्य परमात्माच खचून भरला आहे. इथं परमात्म्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. आणि मग ज्ञानोबा बोलतात की आतू बाहेरू मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले, तरी कैसे कर्मताय आले जे मीची नाही म्हणती. काय करावं म्हणले, मी आतून बाहेरून खचून भरलोय जगात, माझ्याशिवाय जगच नाही, तरी लोक म्हणतात देवच नाही. जगातली प्रत्येक वस्तू हा देव आहे, तरी लोक म्हणतात देवच नाही. कैसे कर्मताय आले जे मीची नाही म्हणते. कसा आहे देव? एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानुका जैसा, कही नसे न दिसे ऐसा, वाणीच नाही. त्रैलोक्यातून कुठूनही पहा सूर्य सन्मुख दिसतो, तसं त्रैलोक्यातून कुठूनही पहा देव सन्मुख दिसतो. देव सन्मुख आहे, समोर आहे. जगातली प्रत्येक वस्तू हा देव आहे, पण प्रत्येक वस्तू देव असूनही आम्हाला भ्रम झाला आहे की हे जग आहे, हा देव नाही. जगातील दिसणारी प्रत्येक वस्तू ही जगत आहे, हा देव नाही, हा आम्हाला भ्रम झाला आहे. ह्या अज्ञानामुळे भ्रम झाला. ज्ञान होईल तेव्हा हा भ्रम निघून जाईल आणि जगत तुम्हाला परमात्मा स्वरूप दिसेल. जगत परमात्मा स्वरूप असते. वस्त्रामध्ये जसा एक उभा आणि आडवा दोराच असतो,
तशा जगामध्ये उभा आणि आडवा एक परमात्माच भरला. इथं परमात्म्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे, काही नाहीच आहे. उभा आडवा परमात्माच भरला आहे. एकदा एक असाच मनुष्य स्वामी रामदास स्वामीकडे गेला, स्वामीजींना भेटला आणि समर्थाला म्हणाला की समर्थ, मला तुमच्यासोबत वाद घालायचा आहे. पंडित होता. समर्थ म्हणाले, कशामुळे रे बाबा? नाही म्हणले, मला वाद घालायचा. रामदास स्वामी म्हणाले, पण कशामुळं? नाही म्हणले, घालायचं आहे. स्वामी म्हणाले, मला वाद घालणं आवडत नाही. ये जेवण खावण कर, बस 4 गोष्टी कर, निघून जा. वाद का घालायचा? तो मला नाही, मला घालायचं आहे. आता काय करू? स्वामी परेशान झाले. बरं ठीक आहे म्हणले, काय वाद घालायचा सांग म्हणले. त्या माणसाने एक वाटी समर्थाच्या समोर केली आणि म्हणले, या वाटीमध्ये ब्रह्म भरून द्या, या वाटीमध्ये ब्रह्म भरून द्या. स्वामीजी हसले आणि स्वामीजीने तीच वाटी त्याच्याकडे परत दिली आणि स्वामीजी म्हणाले, आधी या वाटीतील ब्रह्म काढून दाखव, मग मी त्यात नव्यानं ब्रह्म भरतो. तो म्हणतो, काय? हो. म्हणजे तू आधी या वाटीतील ब्रह्म काढून दाखव, मग मी तुला भरून देतो. गोंधळला, त्याला काही कळना. स्वामीजी म्हणाले, अरे ब्रह्म नाही अशी जागाच नाही आहे. अर्जुना, मी नसे ऐसा कवन उठावा असे, तरी प्राणी यांचे दैवे कसे, जे न देखती माते. अर्जुना, मी नसे ऐसा कवन उठावा असे. अरे अर्जुना, मी नाही अशी जागाच नाही आहे. तरी तो समोरचा माणूस स्वामीजीला म्हणतोय, समर्थानं म्हणतोय, वाटीत ब्रह्म भरून द्या. अरे वाटीत मूळचंच पहिलंच ब्रह्म भरलेलं आहे, आता काय भरतो? मी नसे ऐसा कवन उठावा असे, देव नाही अशी जागाच नाही. पूर्ण जगात, पूर्ण विश्व देवानं व्यापलंय. हे लोकांना कळत नाही. आणि म्हणून दृष्टीला दिसणारी प्रत्येक वस्तू हा देव आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. या जगात डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा भगवंत आहे. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. ही भगवंताची इच्छा आहे आणि ही भगवंताची खरी भक्ती असते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. तात्पर्य, जगत परमात्मा स्वरूप आहे. जगात चराचराच्या रूपाने एक परमात्माच नटला आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला विधान केलं की देव, देऊळ आणि परिवारू हे जसे एकाच दगडाचे अंश आहेत, तसं मी ही समस्त सृष्टी आणि परमात्मा एकाच चैतन्याचे अंश आहोत, एकाच चैतन्याचे अंश आहोत. या सृष्टीमध्ये सर्वत्र चैतन्यच खेळत आहे. इथं चैतन्याशिवाय दुसरं काहीच नाही. इथं परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. जळस्थळात नुसता विठ्ठल अर्थात परमात्माच खचून भरला आहे. पूर्ण विश्व परमात्म्यानेच व्यापलं आहे. या विश्वात परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. या जगातील सजीव निर्जीव डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू पांडुरंग आहे, परमात्मा आहे. अर्थात जगातील प्रत्येक वस्तू ही देव आहे असं समजणं ही भगवंताची खरी भक्ती असते. आणि म्हणून आजच्या प्रस्तुत अभंगात तुकोबारायांना हेच तुम्हाला सांगायचे. ज्ञानोबराय काय बोलले की जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. नाथ महाराज बोलले. ज्ञानोबराय म्हणतायत की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, ही माझी खरी भक्ती असते. हे ज्ञानोबा बोलतात. नाथ महाराज म्हणतात की जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू ही हरी आहे, पांडुरंग आहे. तुकोबारायांना आज तेच सांगायचं. तुकोबाराय म्हणतात की हे जगत चराचराच्या रूपानं परमात्म्यानंच व्यापलंय आणि त्या परमात्म्याचं नाव आहे भगवान विष्णू. हे जगत चराचराच्या रूपानं परमात्म्यानेच व्यापलंय आणि त्या परमात्म्याचं नाव आहे भगवान विष्णू. आणि म्हणून जगत विष्णुमय आहे, जगत विष्णुमय आहे. आणि म्हणून जगत हे विष्णुमय आहे असं समजून माझी भक्ती करा, हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्राम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्राम अमंगळ. जगत विष्णुमय आहे.
जगात एक विष्णू परमात्माच नटला आहे. हा विष्णूच राम आहे, हा विष्णूच कृष्ण आहे, हा विष्णूच पांडुरंग आहे. एका भगवान विष्णूचे एकूण 24 अवतार आहेत. प्रसिद्ध 10 अवतार आहेत. त्या अवतारापैकी अतिप्रसिद्ध अवतार राम अवतार, कृष्ण अवतार, पांडुरंग अवतार, ही सगळी नावं एका भगवान विष्णूचीच आहेत. जगत विष्णुमय आहे. पूर्ण जग भगवान विष्णूनं व्यापले, अर्थात पांडुरंगानं भगवान कृष्णानं व्यापले. विष्णू या शब्दाचा अर्थ काय होतो? विष्णू हा शब्द विषू या धातूपासून आलेला आहे. विष किंवा विषू याचा अर्थ होतो प्रवेश करणे. विषू म्हणजे प्रवेश करणे आणि विषू म्हणजे विष्णू. नीट ऐका, विषू म्हणजे प्रवेश करणे आणि विषू म्हणजे विष्णूच. याचा अर्थ विष्णू म्हणजे प्रवेश करणे. आणि म्हणून ज्याने या चराचरात प्रवेश केलाय असा तो विष्णू. भगवान विष्णूला विष्णू का म्हणतात? भगवान विष्णूला विष्णू का म्हणतात? कारण भगवान विष्णू चराचरामध्ये प्रवेश करून आहे, म्हणून तो विष्णू आहे. कारण विष्णू म्हणजे प्रवेश, विष्णू म्हणजे विष्णू आणि विष्णू म्हणजेच प्रवेश. पर्यायाने विष्णू म्हणजेच प्रवेश. मग जो चराचरात प्रवेश करून आहे, चराचराला व्यापून आहे, असा तो विष्णू. आणि म्हणून जगत विष्णुमय आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्राम अमंगळ. आणि म्हणून मी बोललो की जगत चराचराच्या रूपानं परमात्म्यानं व्यापलंय आणि या परमात्म्याचं नाव विष्णू आहे. आणि म्हणून हे सिद्ध होतं की जगत विष्णुमय आहे. आणि हेच तुकोबाराय बोलतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्राम अमंगळ. मग जगत विष्णुमय आहे. पहिल्या चरणात काय म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. जगत विष्णुमय आहे असं समजणं हा वैष्णवांचा धर्म आहे. आता वैष्णव कोणाला म्हणावं? ज्याची देवावरी अवघी माया, ज्याची देवावर फक्त देवावरच माया आहे, ज्याला फक्त भगवान विष्णूच आवडतो तो वैष्णव. नामा म्हणे नाम केशवाचे घिसी, तरीच वैष्णव होसी जना. अर्थात ज्याला भगवान विष्णूशिवाय दुसरं काही आवडत नाही, जो सातत्याने भगवान विष्णूचंच नाव घेतो, रामकृष्ण हरी नामाचा जाप करतो, तो वैष्णव. ज्याची फक्त विष्णूवरच प्रीती आहे तो वैष्णव. साध्या भाषेत भगवान विष्णूचे भक्त म्हणजे वैष्णव. मग तुकोबाराय म्हणतात बाकीच्यांचं सोडून द्या, मग कमीत कमी जे भगवान विष्णूचे भक्त आहेत, अर्थात वैष्णव आहेत, त्यांनी तरी जगत विष्णुमय पाहावं. इतरांनी नाही पाहिलं सोडून द्या तो भाग. पण जे वैष्णव आहेत, अर्थात विष्णूचे भक्त आहेत, ॲटलिस्ट त्यांनी तरी जगत विष्णुमय पाहावं. हनुमान महाराज लिहित आहेत की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तर वैष्णवांचा धर्म काय? वैष्णवांचं कर्तव्य काय? तर जगत विष्णुमय पाहावं. अर्थात तुम्ही आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, परमार्थिक, सांप्रदायिक, आम्ही वैष्णव आहोत. मग आमचं आद्य कर्तव्य काय? जगत विष्णुमय पाहावं. तुम्ही जगत विष्णुमय पाहता का नाही? ज्याने त्याने आपल्या डोकून पाहावं. आपला अभ्यास आपण करावा. आपल्या डोकून पाहावं की आपण जगत विष्णुमय पाहतो की नाही. जे जे भेटे भूत तेथे मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानोबारायला ही अपेक्षा आहे भक्तीची. त्या पद्धतीने आपण वागतो की नाही. जगातील प्रत्येक माणूस हा देव आहे आणि त्याला देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, या भूमिकेवरून आम्ही वागतो की नाही, हे आत्मपरीक्षण ज्याचं त्यांनी करावं. परंतु तुकोबारायला हे अपेक्षित आहे आमच्याकडून, कीर्तनकाराकडून, प्रवचनकारांकडून. तुकोबारायला अपेक्षित आहे, कारण आम्ही वैष्णव आहोत. तुकोबाराय म्हणतात की तुम्ही वैष्णव आहात ना, तुमचं कर्तव्य बनतं की जगत विष्णुमय पहा. अर्थात जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जगत विष्णुमय पहा म्हणजे काय? की जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. याला म्हणायचं जगत विष्णुमय आहे. आणि म्हणून किमान वैष्णवांनी तरी जगत विष्णुमय पाहावं. वैष्णवांचं कर्तव्य बनतं.
वैष्णवांचा धर्म आहे की त्यांनी जगत विष्णुमय पाहावं. ही तुकोबारायना अपेक्षा आहे. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात लिहित आहेत की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्राम अमंगळ. आता प्रश्न असा पडतो की जगत विष्णुमय पाहण्यासाठी माणसाला समदृष्टी लागते. विवेक, वैराग्य आणि आत्मज्ञानाने समदृष्टी येते. मग आत्मज्ञान नसताना तुम्हा आम्हाला समदृष्टी येऊ शकते का? जगत विष्णुमय पाहू शकतो का? कारण जगत विष्णुमय पाहायचं म्हणजे अद्वैतात जावं लागतं, त्याला समदृष्टी यावी लागते, त्याला आत्मज्ञान व्हावं लागतं श्रीगुरूच्या कृपेने, तेव्हा समदृष्टी येते आणि जगत विष्णुमय पाहता येतं. ते आत्मज्ञान झाल्यानंतरच्या गोष्टी आहेत. परंतु आम्हाला आत्मज्ञान नाही, आत्मज्ञान नसताना आम्ही जगत विष्णुमय पाहू शकतो का? जगत परमात्मा स्वरूप पाहू शकतो का? तर ज्ञानोबाराय म्हणतात हो, होय. ज्ञानोबारायची साक्ष देतात. माऊली लिहित आहेत, तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडून पळे भेदची साच. ज्ञानोबाराय, तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाच्या मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडून पळे भेदची साच. देवा, तुझं नाम जर एकदा तोंडात फिट झालं, हो, तुझं नाव नुसतं कानावर पडलं किंवा तोंडात फिट झालं, तर त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून गेलं असतं. तो अद्वैतातच वागत असतो, परंतु नाम मात्र नित्य हवं आहे. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडून पडे भेदची साच. देवा, तुझं नाव एकदा जर तोंडात फिट झालं, जयाचे वाचे माझे आलाप, देवा तुझं नाव जर एकदा तोंडात फिट झालं, अर्थात जो तुझं अखंड नामस्मरण करतोय त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून गेला असतो, केव्हाच तो अद्वैतात जगत असतो. आत्मज्ञान नाही झालं तरीही तो एक छोटा मोठा संतच असतो. आत्मज्ञान नाही झालं तरीही, हे ज्ञानोबाराय बोलत आहेत. ज्ञानोबारायच बोलतात पुन्हा हरिपाठात, एक तत्वनाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. एक तत्वनाम, नाम हे तत्व आहे. नाम तोंडात फिट झालं की द्वैताचं बंधन सोडून जातं, त्याला बाधित करीत नाही. तो अद्वैतात जगत असतो, तो अद्वैतात जगत असतो, त्याला समदृष्टी आलेली असते. ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी, हरिदिसे जनिवनी आत्मतत्वी. ज्याच्या मुखात हरिनाम फिट झाले, जो सातत्यानं रामनाम घेतोय आणि सज्जनाच्या संगतीत वावरतोय, त्याला जनात आणि वनात सर्वत्र हरीच दिसत असतो. अर्थात त्याला जगत परमात्मा स्वरूप दिसत असतं. नित्य नामधारकाला तुकोबाराय बोलतायत की जो मनुष्य अखंड नामधारक आहे तो निरंतर समाधी अवस्थेत जगत असतो. त्याला समाधान लाभतं आणि तो समाधी अवस्थेत जगत असतो. निळामने स्वरूप सिद्धी, चालता बोलता न मोडे समाधी. मुखामध्ये जर रामनाम असेल तर तुमची चालता बोलता समाधी मोडत नाही, तुम्ही निरंतर समाधी अवस्थेत जगत असता. तात्पर्य, मुखामध्ये रामनाम असेल तर तुम्ही समाधी अवस्थेत जगत असतात. आणि समाधी अवस्था ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. ज्ञानोबाराज बोलत आहेत की विपाय जरी आठवीला चित्ता, तरी दे आपली योग्यता, हे असं होतं ते प्रशंसिता लाभोवती. ज्ञानोबाराज संताबद्दल बोलत आहेत ज्ञानेश्वरीमध्ये की विपाय जरी आठवीला चित्ता, तरी दे आपली योग्यता, हे असं होतं ते प्रशंसिता लाभोवती. तुम्ही सहज जर ज्ञानदेव तुकाराम या दोन महासंतांची आठवण केली, विपाय म्हणजे सहज, कदाचित विपाय जरी आठवीला चित्ता, सहज ज्ञानदेव तुकाराम या दोन महासंतांची आठवण केली, तर ज्ञानदेव तुकाराम काय करतात, ते त्यांची योग्यता तुम्हाला देतात. तरी दे आपली योग्यता. पुढे ज्ञानोबा बोलतात, हे असो त्या ते प्रशंसिता लाभोवती. विपाय जरी आठवीला चित्ता, तरी दे आपली योग्यता, हे असो त्या ते प्रशंसिता लाभोवती. ज्ञानोबा तुकोबाराय या महासंताचं जर सहज तुम्ही नाव आठवलं ज्ञानदेव तुकाराम, तर त्याच्या बदल्यात ज्ञानदेव तुकाराम तुम्हाला त्यांची योग्यता देतात. अर्थात तेवढ्या काळाकरता ते त्यांचं संतपद तुम्हाला देतात. मग तुम्ही अति आवडीने अतिप्रेमाने ज्ञानदेव तुकाराम हा जर सातत्यानं जाप केला, तर ते तुम्हाला काय देणार नाही, ते तुम्हाला कायमचं संतपद देतात.
तुम्हाला आत्मज्ञान होण्याच्या आधी. आत्मज्ञान होण्याच्या आधी. तात्पर्य ज्ञानदेव तुकाराम आणि रामकृष्ण हरी या नामजपानं तुम्हाला आत्मज्ञान न होता, तुम्ही संत न बनता आत्मज्ञानीच असता, संतच असता. ही मी बोललेली साक्ष आहे. आणि म्हणून ज्याच्या मुखात सतत नाम आहे, जो नित्य नामधारक आहे, त्याला आत्मज्ञान न होता, त्याच्याजवळ विवेक वैराग्य नसतानाही त्याला समदृष्टी प्राप्त झालेली असते आणि त्याला जगत विष्णुमय दिसत असते. आणि म्हणून मी जो प्रश्न उभा केला होता की आमच्यापाशी विवेक वैराग्य नाही, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान नाही आहे, मग आम्हाला जगत विष्णुमय दिसू शकतं का? कारण जगत विष्णुमय दिसण्यासाठी विवेक वैराग्य आणि श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान लागतं, तेव्हा समदृष्टी येते आणि जगत विष्णुमय दिसतं. मनुष्य द्वैत जाऊन अद्वैतात उभा राहतो. पण आमच्यापाशी विवेक वैराग्य नाही आहे, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान नाही आहे, आम्ही द्वैतातच आहोत. मग अशा अवस्थेत आम्हाला जगत विष्णुमय दिसू शकतं का? तर हो, ज्ञानोबा बोलत आहेत, तुकोबा बोलत आहेत, तुम्ही अखंड रामनाम जपा. अखंड रामनामाने तुम्हाला द्वैत सोडून जातं, तुम्ही अद्वैतात जगता आणि तुम्हाला समदृष्टी येते आणि तुम्ही जगत विष्णुमय पाहू शकता, परमात्मा स्वरूप पाहू शकता. मी बोलून गेलो की तुझे नामची कुणी एके वेळे, जयाचे मुखाशिका काना मिळे, तयाच्या हृदया सांडून पडे भेदची साच. नाम नित्य असावं. तुमच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून जातं, तुम्हाला समदृष्टी येते आणि जगत विष्णुमय दिसतं. आणि म्हणून तुम्ही नित्य नामधारक आहात, वैष्णव आहात. या अखंड नामानं तुम्हाला समदृष्टी प्राप्त होऊ शकते, जगत विष्णुमय दिसू शकतं. आणि म्हणून तुकोबा राय तुम्हाला आदेश देत आहेत की तुम्ही वैष्णव आहात ना, मग जगत विष्णुमय पहा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. जगत विष्णुमय पहा. जगात एक विष्णूच नटलाय असं समजून चराचराला शरण जा, चराचराची सेवा करा. तुम्हाला देव लवकर भेटेल, नारायणाची लवकर कृपा होईल. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, या बुधावर आरूढ होऊन वागा, देवाची कृपा लवकर होईल. भक्तीची व्याख्या करताना आता हे पहा की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. ही ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीत केली भक्तीची व्याख्याच आहे. भक्तीच्या अनेक व्याख्या आल्यात. ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानपूर्व भक्ती. मग ज्ञानोत्तर भक्ती काय? तर देव देवाचं नाव घेणं ही भगवंताची खरी भक्ती आहे. माझी या भजना उचित तोचे अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाची. गगनाला आलिंगन द्यायचं तर गगना एवढं मोठं व्हावं लागतं. तसं देवाची भक्ती करायची, देवाचं नाव घ्यायचं तर देवा एवढं मोठं व्हावं लागतं. माझी या भजना उचित तोचे अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाची. मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. अर्थात जो देवहून देवाचं नाव घेतो तो देवाचा खरा भक्त असतो. देवहून देवाचं नाव घेतो. मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. अर्थात जो देवहून देवाचं नाव घेतो तोच देवाचा खरा भक्त असतो. परंतु हा भक्त मुक्तीवर भजनयुक्त असतो, तो ज्ञानोत्तर भक्त असतो. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. देवहून देवाचं नाव घेणं, ज्ञान गिळून गोविंद गाणं, ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. ती आमच्यापाशी नाही आहे. आम्हाला ज्ञानपूर्व अवस्थेतील भक्ती पाहिजे. मग ज्ञानपूर्व अवस्थेतील भक्ती म्हणजे काय? तर ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीची अतिशय सोपी व्याख्या सांगतायत. ज्ञानोबा राय बोलत आहेत की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एर तो पांडवा वाणिज्य करणे. स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. ज्याची तुम्ही भक्ती करता त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भक्ती होय. भक्तीची साधी व्याख्या आहे. मुलांना आईवडिलाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही आईवडिलाची सेवा असते, आईवडिलाची भक्ती असते. पत्नीने पतीच्या इच्छेप्रमाणे वागणं ही पत्नीकडून पतीची केली जाणारी भक्ती असते, सेवा असते. शिष्यानं गुरुच्या इच्छेप्रमाणे वागणं ही शिष्याकडून गुरुची केलेली सेवा असते, भक्ती असते. नोकरानं मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा असते, भक्ती असते.
तसे भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं, तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा असते, भक्ती असते. आणि म्हणून ज्याची तुम्ही भक्ती करता त्याला भक्तीत नेमकं काय हवंय हे जाणून घ्या. आणि भक्तीची व्याख्या ज्ञानोबा सांगतात की ज्याची तुम्ही भक्ती करता त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ती असते. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भगवंताची भक्ती आहे. नोकरानं मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही नोकराकडून मालकाची केली जाणारी भक्ती आहे. तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी भक्ती. मालक नोकराला म्हणतो माझं डोकं दुखतं, डोकं दाब. नोकर गेला आणि पाय दाबायला लागला. ही सेवा आहे का गैरसेवा आहे? गैरसेवा आहे. सकाळची वेळ मालक नोकरला म्हणतो जा माझ्यासाठी चहा. नोकर गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला. दुपारी मालक नोकरला म्हणतो जा माझ्यासाठी जेवण आण. नोकर गेला आणि चहा घेऊन आला. ही सेवा का गैरसेवा आहे? गैरसेवा आहे. मालकाला ज्यावेळेस जे हवंय ते नोकरांनी पुरवणं ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा आहे, भक्ती आहे. तसं देवाला ज्यावेळेस जे हवंय ते आम्ही पुरवणं ही आमच्याकडून देवाची केली जाणारी भक्ती आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं, नोकराने मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही नोकराकडून मालकाची केली जाणारी भक्ती आहे, सेवा आहे. तसं देवाच्या इच्छेप्रमाणे भक्तानं वागणं ही भक्ताकडून देवाची केली जाणारी भक्ती आहे, सेवा आहे. म्हणून भक्तीमध्ये देवाला काय हवं हे जाणून घ्या, देवाची काय इच्छा आहे जाणून घ्या, तसं तसं वागा, ती भक्ती असते. मग देवाची नेमकी इच्छा काय? देवाला नेमकं काय हवं आहे भक्तीमध्ये? भगवान गीतेमध्ये बोलतात की चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा बुद्धियोग मुपाश्रित मच्चित्त सततम भव. तू अवचित कर्मे आगवी आचरोनी मजा अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. यावरील श्लोकातून आणि ओव्यातून भगवंत आपली इच्छा व्यक्त करतात की मला काय हवंय. भगवान म्हणतात की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून घडणार प्रत्येक कर्म कर्माभिमानाने पल्लेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यत आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. साध्या भाषेत बोलायचं झालं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून घडणार प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही भगवंताची पहिली इच्छा. दुसरी इच्छा, हे सर्व कर्म करताना आणि इतर वेळेसही आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा. आणि तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. यावरील तीन इच्छा भगवंताने गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त केल्यात. आणि भगवंताच्या या तीन इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. भगवंताची पहिली इच्छा, आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. दुसरी इच्छा, आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. आणि हीच इच्छा आज, ही शेवटची इच्छा तुकोबरा या अभंगात प्रकट करतायत. हो, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. ही भगवंताची खरी भक्ती आहे. आणि हेच तुकोबरा या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. जगातील सजीव निर्जीव प्रत्येक प्राणी हा विष्णूच आहे असं समजून वागा. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. ही माझी खरी भक्ती आहे, मी तुम्हाला पावेल. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भगवंताला ही भक्ती हवी आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे वैष्णवांनो, तुमचा धर्म काय, तुमचं कर्तव्य काय? तर तुमचं एकच कर्तव्य भक्तीमध्ये, तुम्ही जगत विष्णुमय पहा. अर्थात जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. ही माझी खरी भक्ती आहे. याने मी तुम्हाला लवकर प्रसन्न होईल, मी तुम्हाला पावेल. आणि म्हणून तुम्ही आम्ही वैष्णवांनी जगत विष्णुमय पाहावं, परमात्मा स्वरूप पाहावं. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्राम अमंगळ. जगत विष्णुमय पहा, जगतात भेद करू नका.
अर्थात जगतात एक विष्णूच नटलाय, डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू विष्णू आहे असं समजा. आणि म्हणून जग आणि विष्णू अर्थात जग आणि देव यांचे दोन तुकडे करू नका. धनबारा म्हणतात की ती व्यभिचारी भक्ती कोणती, की तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते आगवाची मी. जगातून देव बाजूला वेगळा सरकवू नका. जग हाच देव. जगातून देव बाजूला सरकवला की देव दुरावला, तुम्हाला कधीच देव भेटत नाही. तुम्ही किती वाऱ्या करा. जग आणि देव यांचे दोन तुकडे करू नका. जगातून देव वेगळा करू नका. मग जग हाच देव. जग हाच देव. तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते आगवाची मी. हे पूर्ण विश्व मी आहे, हे जगत मी आहे असं देव म्हणतोय. मग या जगातून मला बाजूला सरकू नका. एक तर सरकवताच येत नाही, कारण जग म्हणजे देव आहे. म्हणजे जगातून देव कसा सरकवणार, कारण जगच देव आहे. पण तरी तुम्ही प्रयत्न केला की माणूस वेगळा आणि देव वेगळा असे दोन तुकडे केले तर मी तुम्हाला कधी भेटणार नाही. मला भेदाभेद भ्रामा मंगळ. जगतात आणि विष्णूमध्ये अर्थात पांडुरंगामध्ये भेद करू नका. हा भेद भ्रम आहे आणि तो अमंगळ आहे. भ्रम म्हणजे जग वेगळं आणि देव वेगळं असं समजणं हा भ्रम आहे. आणि जगच देव आहे असं समजणं म्हणजे आत्मबोध आहे. तुमचा भ्रम गेला, तुम्हाला ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं. जगच देव आहे म्हणजे भ्रम जाणं हे आत्मज्ञान आहे. पण जग वेगळा आणि देव वेगळा हा भ्रम आहे. आणि म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ. जग वेगळा आणि विष्णू वेगळा असा भेद करणं हा भ्रम आहे आणि तो भ्रम अमंगळ आहे, तो टाका. तो भेद अमंगळ, तो भेद अमंगळ आहे, तो भेद टाका. तुकोबारा इशारा करतायत की भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद अनेक प्रकारचे. जीवजीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जडा जडाचा भेद, जीव ईश्वराचा, जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद आणि जीव जडाचा भेद असे पाच प्रकारचे भेद आहेत. पुन्हा एकदा ऐका. जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद आणि जीव जडाचा भेद. तुकोबाराय म्हणतात असे एकूण 5 प्रकारचे भेद आहेत. यातला कुठलाच भेद करू नका. जीवाजीवात भेद करू नका, जीव ईश्वरात भेद करू नका, जडा जडात भेद करू नका, जडात ईश्वरात भेद करू नका आणि जीवात जडातही भेद करू नका. अर्थात कुठल्याच प्रकारचा भेद करू नका, कारण भेदाभेद भ्रम अमंगळ. सर्व प्रकारचे भेद हे अमंगळ आहे. सोप्या भाषेत जग आणि देव यांचे दोन तुकडे करू नका. जग आणि देव यांचे दोन तुकडे करणे हा भेद आहे. जगातून देव बाजूला सरकवणे हा भेद आहे. आणि या भेदाने मी तुम्हाला कधीही भेटणार नाही, कधीही भेटणार नाही. अर्जुनाला देवाने खडवसलंय, रागावले, देव खडसवलंय. देव अर्जुनाला म्हणतात की ऐसे देखून किरीटी भेदू सुसी हनपोटी, तरी जन्माचे कुटी न लासी निगो. अर्जुना, जगातून तू जर देव वेगळा करशील, जगात आणि देवात भेद करशील, ऐसे देखून किरीटी भेदू सुसी हनपोटी, तरी जन्माचे कुटी न लासी निगो. अर्जुना, तू कोट्यवधी जन्म घे म्हणले, तुला देव भेटायचा नाही. जर जग आणि देव यांच्यात भेद केलास तर. जग आणि देव यांच्यात भेद करू नको. जग हाच देव असं समजून वाघ, तुला देव लवकर भेटेल. आणि म्हणून जग आणि देव यांचे भेद करू नका. जग आणि देव वेगळा करू नका. जगातून देव वेगळा बाजूला सारू नका. जग हाच देव. आणि म्हणून तुम्ही पंढरपूरला जर गेले आणि पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाला लागलेत बारीला, तर विटेवर उभा असलेला विठ्ठलही विठ्ठलच आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच असं समजून ज्याची भक्ती आहे, फक्त त्याच्यावरच विठ्ठलाची कृपा होते. आणि तुम्ही जर विटेवर उभा असलेला विठ्ठल वेगळा आणि दर्शनाला रांगेत उभी असलेली माणसं वेगळी असा जर भेद केला तर तुम्ही मरुस्तर वाऱ्या करा, तुम्हाला विठ्ठलाचं नखही पाहायला मिळणार नाही. त्यांना बरा बोलतायत की तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते अगवाची मी. आणि जग आणि देव यांच्यात भेद करणं ही व्यभिचारी भक्ती आहे. आणि जग हाच देव आहे असं समजणं ही अव्यभिचारी भक्ती आहे. आणि म्हणून आपण पहा, पंढरपूरला विठोबाच्या दारात उभा असतो दर्शनाला. जगात विष्णुमय आहे, तो विष्णू विटेवर उभा आहे विठ्ठलाच्या रूपात. आम्ही बारीला उभे आहेत. पण बारीला उभे असताना
रेटारेटी सहज एखाद्या माणसाचा पाय आपल्या पायावर पडला आणि कचकन पाय दाबला तर आपण दणकन त्याला कोपरखिळी मारतो, नाही तर कधी शिवी घालतो. ती कोपरखिळी तुम्ही त्या माणसाला नाही मारली, डायरेक्ट विठ्ठलाला मारली. तुम्ही ती शिवी त्या माणसाला नाही दिली, डायरेक्ट विठ्ठलाला दिली. कारण जगत विष्णुमय आहे. जगत विष्णुमय बघा, तर तुम्हाला विष्णू पावेल. आणि मग बारीमध्ये उभा असताना कुणाचा धक्का लागला, बुक्का लागला तर एवढंच म्हणा, माऊली माऊली नीट चाला, माऊली लात लागाली, माऊली नीट चाला. कोपरखिळे हाणू नका, बुक्की हाणू नका, शिवाय घालू नका. त्याशिवाय डायरेक्ट विठ्ठलाला जातात. जगत विष्णुमय. आणि म्हणून विटेवर उभा असलेला विठ्ठल विठ्ठलच, आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच, असं समजून ज्याचं भजन आहे विठ्ठल त्यालाच पावतो, त्याच्यावरच कृपा करतो. अन्यथा किती कीर्तन प्रवचन करा, ऐका, काय करायचं करा, विठ्ठल तुम्हाला पावत नाही. तात्पर्य तुकोबाराने सांगायचं की जगत विष्णुमय पहा. जगतातील प्रत्येक माणूस हा विष्णू आहे, पांडुरंगच आहे असं समजून वागा. जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देव तुल्य व्यवहार करा, तर माझी तुमच्यावर कृपा होईल, अन्यथा नाही. आणि हीच माझी खरी भक्ती आहे. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि म्हणून भक्तीमध्ये भेदभाव नको. भेदभाव हा भ्रम आहे आणि हा भ्रम अमंगळ आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की अर्जुन भगवंताला दिव्य विभूती विचारत होता की देवा तुझ्या विभूती सांग म्हणले मला. देवाने सांगितल्या, ह्या सांगितल्या, त्या सांगितल्या, त्या सांगितल्या. आता सगळ्या जगात देवच नटला आहे. असंख्य वस्तू आहेत, अगणित वस्तू आहेत, विभूती अगणित आहेत. देवाने मोजक्या 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 150 सांगितल्या. देव कंटाळले. कुरुक्षेत्रात सांगायचे ते युद्धाचा प्रसंग. देव अर्जुनला म्हणले, अर्जुना तुला जर म्हटलं की या पृथ्वीवर मातीचे कण किती आहेत उचल, तर किती दिवस लागतील उचलायला. अर्जुन म्हणतो देवा कधी संपायचं नाही. म्हणले मग एक युक्ती कर ना, तुला जर मी म्हणलं मातीचे कण आहेत सांग. देव अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना मी जर तुला म्हणालो की पृथ्वीवर जेवढे मातीचे कण आहेत ते तू उचल, तर तुला किती वेळ लागेल. तर अर्जुन म्हणतो देवा एवढे मोठे मातीचे कण आहेत तर मी कसे उचलू. मग मी तुला एक युक्ती सांगतो म्हणले अर्जुना, एक एक कण मातीचा उचलत बसण्यापेक्षा ही अख्खी पृथ्वीच उचल आणि काकेत घाल ना, सगळे मातीचे कण उचलल्याचं श्रेय तुला मिळतंय. ननवरा लिहित आहेत, पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा तरी हा भूगोलाची काके सुहावा, तैसा विस्तारू माझा पाहावा तरी जाणावे माते. पृथ्वीवर किती मातीचे कण आहेत, एक एक कण उचलायचा, कधी उचलत बसाव. देव म्हणतात अख्खी पृथ्वीच उचल आणि काकेत मार, बगलात मार. पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा तरी हा भूगोलाची काके सुहावा, त्याचा विस्तारू माझा पाहावा तरी जाणावे माते. एक एक कण उचलू नको, अख्खी पृथ्वीच उचल म्हणले. तसं देव म्हणतात अर्जुन अरे माझ्या अगणित अगणित विभूती आहेत. गवताचे अंकुर कधी मोजता आले का, पावसाच्या धारा कधी मोजता आल्या का, समुद्राच्या लाटा कधी मोजता आल्या का, नाहीत. तसं माझ्या विभूती मोजता येत नाहीत. किती विभूती म्हणून सांगू तुला. एक काम कर ना, हा जगच देव आहे असं समजणं म्हणले, त्या माझ्या विभूतीच आहेत. अर्जुना जगत परमात्मा स्वरूपात त्या माझ्या विभूतीच आहेत. भगवान गीतेमध्ये ज्ञानेश्वरीत बोलत आहेत. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की म्हणून साने थोर न म्हणावे, उच नुच भेद सांडावे, एक मीच ऐशी जाणावे वस्तू जाता ते. आता सामान्य विशेष हे मानने येत महादोष, काजे हे अशेष विश्व मीचे आहे. आणि भगवान म्हणतात की एक एक मातीचा कण उचलू नको, अख्खी पृथ्वीच उचल. माझी एक एक विभूती माझ्याकडून विचारून घेऊ नको, तर अख्खं जगच माझी विभूती समज, अख्खा जगच देव समज. इथं कुणाला सामान्य समजू नको, कुणाला विशेष समजू नको, कुणाला उच्च समजू नको, कुणाला उच्च समजू नको, कुणाला नीच समजू नको. तात्पर्य भगवंत म्हणतात की तुम्ही कुणाला सामान्य विशेष समजू नका, हलका भारी समजू नका, उच्च नीच समजू नका. कारण जगात एक विष्णूच नटला आहे. कुणाला हलकं समजलं विष्णूला हलकं समजलं, कुणाला नीच समजलं विष्णूला नीच समजलं, कुणाचा तिरस्कार केला विष्णूचा तिरस्कार केला, कुणाला फसवलं विष्णूला फसवलं, कुणाला मारलं विष्णूला मारलं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की सामान्य विशेष हे बघूच नका. म्हणून सामान्य विशेष ऐसे मानने येत महादोष,
काजे विश्व अशेष मीच आहे म्हणून. हे उभं जग, अख्खं जग म्हणजे भगवान कृष्ण आहे. आणि मग सगळा भगवान कृष्णच आहे, तर कुणाला मोठं म्हणणं लहान म्हणलं म्हणजे भगवान कृष्णाला मोठे म्हणले लहान म्हणले, हा भेदभाव आला. आणि म्हणून भक्तीमध्ये भेदभाव नको. कुणाला उच्च नीच, कुणाला लहान मोठं, कुणाला हलकं भारी, कुणाला सामान्य विषय समजू नका. कारण जगात सगळा देवच नटला आहे. मग कुणाला हलकं समजणं म्हणजे देवाला हलकं समजणं, कुणाला नीच समजणं देवाला नीच समजणं. आणि म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतात की जगात भेद करू नको, सामान्य विषय समजू नको, लहान भारी समजू नको, हलका भारी समजू नको. अख्खा जग देवच आहे असं समज. आणि अख्ख्या जगात दिसते त्या देवाच्या विभूतीच आहेत असं समज. आणि त्याला शरण जा, माझी कृपा तुझ्यावर लवकर होईल. तात्पर्य जगात भेदभाव करू नका. कुणाला विशेष समजलं, कुणाला हलकं समजलं, भेदभाव झाला. जीवाजीवात भेद केला, जीव ईश्वरात भेद केला, जडाजडात भेद केला, जड ईश्वरात भेद केला, जीव जडात भेद केला. एखाद्याला तुम्ही विशेष म्हणले, मोठा समजलं, एखाद्याला हलकं समजलं, भेद झाला जीवाजीवात. एखाद्याला तुम्ही उच्च म्हणले, एखाद्याला नीच म्हणले, भेदभाव झाला. भगवंताला हेच नको आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ. जगतात तुम्ही भेदभाव करूच नका. जगतात एक विष्णूच नटला आहे असं समजा. जगातील दगड धोटे माती सजीव निर्जीव हा विष्णूच आहे, कृष्णच आहे असं समजा. यात भेदभाव करू नका. जीवाजीवात नाही, जीव ईश्वरात बी नाही. भेदभाव करताल तर हा महादोष आहे. तुम्हाला दोष लागेल, देव दुरावेल. आणि म्हणून कोणी विशेष नाही, कोणी सामान्य नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, सगळ्या भगवंताच्याच मूर्ती आहेत असं समजा. अर्थात भेदभाव करू नका. तुम्हाला देवाची कृपा लवकर होईल, देव लवकर भेटेल. आणि हा भेदभाव केला जीवाजीवात किंवा जीव ईश्वरात तर माझं नखही तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत. तुम्ही किती पंढरीच्या वाऱ्या करा, किती भजन करा, किती भक्ती करा, किती कीर्तन करा, देवाला भेदभाव नको आहे. कारण भेदभाव हा महादोष आहे. दनबारा लिहितात हो. म्हणून साने थोर म्हणून साने थोर न म्हणावे. कारण तुम्ही भक्तीमध्ये उतरलायत तर भगवंताची एक इच्छा आहे की जगात देव पहा, कुणालाही लहान थोर हलकं भारी म्हणू नका. हो. तात्पर्य जगात विष्णुमय बघा. हे वैष्णवांनो, कमीत कमी तुम्ही तरी तुमचं कर्तव्य आहे, तुमचं कर्तव्य, तुमचा धर्म आहे. वैष्णवांना तुमचा धर्म आहे काय की तुम्ही जगात विष्णुमय बघा. जगात भेदभाव करू नका. जगात भेदभाव करणं हा दोष आहे, हा भ्रम आहे आणि हे अमंगळ, हे टाळा. आणि मग हे भक्तानो, तुम्हाला देव हवा आहे, तुम्हाला कृष्ण हवा आहे, नारायण हवा आहे, विष्णू हवा आहे, देवाची प्राप्ती हवी आहे ना. मग हे जगत आणि देव यांच्यात भेद करू नका. हे जगाची विष्णुमय आहे असं समजून त्याची भक्ती करा. तुमचं हित तुम्हाला लवकर सापडेल, अर्थात भगवंत तुम्हाला लवकर सापडेल. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. हे भक्तानो, हे भागवतानो, तुम्ही जगाचे दोन तुकडे करू नका. अर्थात जग आणि देव याचे दोन तुकडे करू नका. जगातून देव वेगळा सरकू नका. जग हाच देव, जग हाच विष्णू असं समजून विष्णूचं भजन करा. तुमचं हित होईल आणि तो सत्यरूप भगवंत तुम्हाला लवकर भेटेल. आणि म्हणून भगवान इथं आग्रहपूर्वक सांगतायत की ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. भागवत या शब्दाचा अर्थ होतो भक्त आणि महाभागवत या शब्दाचा अर्थ होतो संत. जे जे भगवत भजन करीजेत तया भागवत मनिजेत, मुक्तिवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. नाथ महाराज, जे जे भगवत भजन करीजेत तया भागवत मनिजेत, मुक्तिवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. अर्थात साधकाला भागवत म्हणतात आणि सिद्धाला महाभागवत म्हणतात. थोडक्यात महाभागवत म्हणजे संत आणि भागवत म्हणजे तुमच्या आमच्यासारखा भक्त. तुकोबारा म्हणतात, हे भक्त भागवतानो तुम्ही ऐका, ऐका जी तुम्ही भक्त भागवत. हे भक्तानो, हे भागवतानो, भागवत म्हणजेच भक्त. हे भक्तानो, भागवतानो तुम्ही ऐका. काय तर जगातून देव वेगळा सरकू नका. जग हाच देव असं समजून त्याचं भजन करा.
तुमचं हित होईल. काय हित होईल? तो सत्यरूप भगवंत तुम्हाला लवकर भेटेल. म्हणून भक्ती करताना भगवंत आम्हाला इशारा करतायत की जगतात चराचराच्या रूपानं एक विष्णूच नटला आहे. जगत विष्णुमय आहे. जगत परमात्म स्वरूप आहे. जगत परमात्म स्वरूप बघा. ही सृष्टी म्हणजे परमात्म्याचे एक पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये परमात्मा अतिशय ठळक अक्षरात लिहिला आहे. या सृष्टीतला सगळ्यात जवळचा परमात्मा जर कोण असेल आमच्यासाठी तर ते आहेत आमचे आईवडील. आमच्या सगळ्यात जवळचा देव जर कोण असेल तर ते आहेत आमचे आईवडील. जगात विष्णुमय आहे. जगात देवच भरलाय. पण तरीही या जगात आमच्या सगळ्यात जवळचा देव जर कोण असेल तर ते आहेत आमचे आईवडील. अर्थात आमचे आईवडील हा आमच्यासाठी नंबर 1चा देव आहे. नंबर 2ला आमचा गुरु. नंबर 3ला बहीण भाऊ नातेवाईक आणि नंबर 4ला समस्त सृष्टी. हे सगळे आमच्यासाठी देव आहेत. मातृदेव भो, पितृदेव भो, आचार्य देव भो, सृष्टी देव भो. आमचा सगळ्यात जवळचा देव जर कोण असेल तर ती आहे आमची आई आणि आमचे वडील. भगवंतानं आईच्या ठिकाणी वात्सल्य ठेवलं आणि भगवंतच आईच्या ठिकाणी वात्सल्य ठेवून आईला सर्वत्र नाचवत असतो. नवे नवे भगवंतच आईच्या रूपाने नाचत असतो. भगवंत आईच्या ठिकाणी वात्सल्य ठेवून आईला नाचवत असतो असं म्हणण्यापेक्षा नवे नवे भगवंतच आईच्या रूपाने नाचत असतो. देवाला वाटलं प्रत्येक घरात कुठं जात बसू मी, म्हणून देवानंच आईचं रूप धरलं आणि देव आईच्या रूपाने घराघरात पोहोचला. म्हणून आई ही आमची सर्वात जवळचा देव असतो. मातृदेव भव, पितृदेव भव. पण आम्हाला हा जवळचा देव पटत नाही आणि दूरचा देव पेलत नाही. आम्हाला पेढे बर्फी आवडत नाहीत आणि दूध रुचत नाही का ते वास मारतं. आम्हाला जवळचा देव पटत नाही, दूरचा देव पेलत नाही. अर्जुनाला कुठं पेलला दूरचा देव? भगवंत 11व्या अध्यायात जेव्हा विश्वात्मक रूप घेऊन आले, ते विश्वात्मक रूपाला पाहून अर्जुन घाबरला, घामाघूम झाला. देवा मला तुझ्या सगुण अवतारात आहे, सगुण रूपात आहे, मला हे नको म्हणलं विश्वात्मक रूप तुझं. अर्जुनाला नाही पेललं. अर्जुनाला नाही पेललं ते विश्वात्मक रूप. घाबरला, रडू लागला, ओरडू लागला. देवा सगुण रूपात आहे. अशी आमची गत आहे. आम्हाला जवळचा देव पटत नाही, दूरचा देव पेलत नाही. आई जवळचा देव आहे, तिला आम्ही देव मानत नाहीत, आणि जो मोठा देव आहे जो पेलत नाही त्याच्या मागे लागतो. असं करू नका. आमचा सगळ्यात जवळचा देव ही आई आहे. कारण जगात विष्णुमय आहे. आमची आई विष्णूच आहे, आमचा बापही विष्णू आहे, आमचं गणगोत विष्णू आहे. जगातील चराचर प्रत्येक माणूस झाड झुडूप विष्णू आहे. आमची आई विष्णू आहे. म्हणून मात्र देव भव. तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूपे. पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी जाण. ऐसे जाणून ज्याचे भजन, सुपुत्र जाणतो जगी. सुपुत्र कोण असतो? की जो आपल्या आईवडिलाची प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण समजून सेवा करतो, तो सुपुत्र असतो. आपल्या आईवडिलाची सेवा करणं म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाची सेवा करणं होय. आणि आपल्या आईवडिलाला घरातून हाकलून देणं म्हणजे प्रत्यक्ष घरातून लक्ष्मी नारायणाला हाकलून देणं होय. आईवडील घराबाहेर काढले म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष देवच घराबाहेर काढला. आणि देव जेव्हा घराबाहेर जातो त्यावेळेस तुम्हाला कधीही बरकत येत नाही, तुम्हाला दारिद्र्यच येतं. आणि म्हणून जी मुलं आईवडिलाला सांभाळत नाहीत, घराबाहेर काढतात, त्यांना कधीच यश येत नाही, बरकत येत नाही. जी मुलं आईवडिलाला लक्ष्मीनारायण समजून सेवा करतात, सांभाळतात, त्यांच्या घरात प्रत्यक्ष लक्ष्मीनारायण नांदत असतात, देव नांदत असतो आणि त्याच्या संसाराची भरभराट होते, त्याला बरकत येते.
त्याचा विजय होतो, त्याला यश लाभतं. आईवडिलाला देव समजून त्यांची सेवा करा. म्हणून आईवडील गोठ्यात आणि बायको बंगल्यात हा अधर्म आहे. बायको बंगल्यात जरूर ठेवा, पण त्यासोबत आईवडीलही बंगल्यातच ठेवा, गोठ्यात नाही. आणि म्हणून भगवान म्हणतात की एक वेळ माझी सेवा नाही केली चालेल, माझी पूजा नाही केली चालेल, पण आईवडिलांची पूजा करा. आईवडिलाची पूजा सेवा सोडून जर माझी पूजा केली तर देव म्हणतो मला लाथा हाणल्यागत दुःख होतं. मज हानीतल्या लाथा की माझी घाता प्रवर्तला. देव म्हणतो की आईवडिलाची पूजा कर, ती मला सहजच पोहोचते. आणि आईवडिलाची पूजा नाही केली तर मला लाथा हाणल्याचं दुःख होतं. मज हानीतल्या लाथा की माझ्या घाता प्रवर्तला. नाथ महाराज. आईवडिलाची सेवा ही भगवंताला सहजच पोहोचत असते. तुम्ही देवाची सेवा तर कराच, पण आईवडिलाची सेवा करा, कारण आईवडील हे देवापेक्षाही मोठा देव असतात. पुंडलिकानं एका आईवडिलाच्या सेवेनंच पांडुरंग परमात्मा कायमचा विटेवर बांधला आहे. पुंडलिकाच्या सेवेला भुलून, आईवडिलाच्या सेवेला भुलून कृष्ण परमात्मा पुंडलिकाच्या भेटीला गेले. त्यास पुंडलिकाला म्हणले माग काय मागायचं. पुंडलिक म्हणला मला काही नको, एक वीट फेकली उभा राहा म्हणले या विटेवर, कमरेवर हात दे आणि इथंच उभा राहा योगायोगे, जो कोणी तुझ्या दर्शनाला भेटीला येईल त्याचा उद्धार कर. देव बांधलाय आणि देवानं बांधून घेतलं का. देव पुंडलिकाच्या सेवेला भुलला आहे. पुंडलिकांची आईवडिला सेवा केली त्याला भुलला आहे. अर्थात देव सांगतो की आईवडील हे साक्षात कृष्ण आहेत, लक्ष्मीनारायण आहेत, त्यांची सेवा ही माझीच सेवा आहे. आणि म्हणून जगत परमात्मा स्वरूप पहा, जगत विष्णुमय पहा. अगोदर आईवडिलांची सेवा करा. एकदा एक मनुष्य एका झाडाखाली आयटीत बूट घालून इकडे तिकडे फिरत होता आणि आपल्या बुटाखाली ती झाडाची पडलेली पानं तोडत होता. तेवढ्यात त्या पानातून एक आवाज आला की मला हे माणसा मला पायाखाली तोडू नको. एकीकडे मी हिरवा होतो आणि झाडावर होतो तेव्हा तुला सावली देत होतो, आता म्हातारा झाले गळून पडलो म्हणून मला पायाखाली तोडू नको. तसं आईवडील एकेकाळी झाडावर होती, आता हिरवी होती, आमची सावली होती. आज ती पिकलीत आणि खाली पडलीत म्हणून त्यांना पायाखाली तोडू नका. आईवडिलांना पायाखाली तोडू नका. आईवडिलांना प्रत्यक्ष देव समजा. आईची आज्ञा शीर्षा वंद माना. आईची आज्ञा शीर्षा वंदे माना. आईची आज्ञा मोडणं म्हणजे प्रत्यक्ष नरकाला जाणं. ज्ञानोबराय बोलत आहेत, अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना किल्या दोन्ही पतना हेतू होती. जो आईची आज्ञा मोडतो तो सरळ नरकाला जातो. आईची आज्ञा मोडू नका. मुलांनी आईवडिलाला लक्ष्मीनारायण समजावं, मुलांनी आईवडिलाला देव समजावं आणि आईवडिलांनीही मुलाला देव समजावं. गिव्ह अँड टेक, दोघांनी एकमेकाला देव समजावं. या भूमिकेतून हा व्यवहार चालावा. सुनेने सासूला देव समजावं आणि सासूने सुनाला राक्षसी समजू नये, सासूने सुनेलाही देवच समजावं. दोघी हरीच्याच मूर्ती. सासूदेव तर सुनही देव. फक्त सुनाने सासूला देव समजावं आणि सासूने सुनेला लाथानी मारावं असं नको. सून जर सासूला देव समजते तर सासूचं कर्तव्य सुनेला देव समजावं. तेव्हा घरातील वातावरण शांत असेल, चांगलं असेल. मुलांनी आईवडिलांना लक्ष्मीनारायण समजून सेवा करावी आणि आईवडिलांनी मुलाकडं आणि सुनेकडं लक्ष्मीनारायण म्हणूनच पाहावं, देव म्हणूनच पाहावं. कारण जगात देवच नटला आहे. जगत विष्णुमय आहे. कुणाचाही तिटकारा करू नका. जगत विष्णुमय आहे. एखादी बाई आपल्या लहान मुलाला स्नान घालते, तिनेही कल्पना करावी की मी प्रत्यक्ष बाळकृष्णाला स्नान घालते. बाई स्वयंपाक करते, तिनेही कल्पना करावी की मी माझ्या नवऱ्यासाठी आणि मुलासाठी स्वयंपाक करत नाही, मी प्रत्यक्ष नारायणासाठी स्वयंपाक करते. तुमची चूलही यज्ञ बनेल, चूलही यज्ञ बनेल. जगत विष्णुमय समजा. शिक्षक लहान मुलाला शिकवतोय, त्यांनी समजावं की मी मुलांना नाही बाळकृष्णाला शिकवतोय. शिक्षक आणि मुलगा विद्यार्थी दोघे हरीच्याच मूर्ती. मी बाळकृष्णाला शिकवतोय ही भावना जर शिक्षकाच्या मनात आली तर तो शिक्षक त्या मुलाला मारणार नाही, निघून जा म्हणणार नाही, हकलणार नाही, रागवणार नाही. उलट त्याचं नाक पुसेल, त्याचा सदरा फाटला तर शिवेल, त्याचे बटणं तुटले तर ते शिवेल. शिक्षक आणि विद्यार्थी दोघे हरीच्याच मूर्ती. जगत विष्णुमय बघा. येशू ख्रिस्ताला एका माणसाने प्रश्न विचारला की म्हटले महाराज आम्हाला देव कधी भेटेल.
येशू ख्रिस्ताने एक लहान मुलं उचललं आणि टेबलावर उभं केलं. म्हणजे ज्यावेळेस तू या मुलासारखा होशील, निरागस निष्पाप, तेव्हा तुला देव आपोआप येऊन भेटेल. तुलसी रामायणामध्ये तुलसीदास महाराज लिहित आहेत की जागिये रघुनाथ कुंवर पंछी बन बोले. किती सुंदर कल्पना आहे. जगात विष्णुमय पाहायचं म्हणजे कसं पाहायचं. जागिये रघुनाथ कुंवर पंछी बन बोले. सकाळी जर कुणाला उठवायचं असेल तर जवळ जावं आणि म्हणून असं म्हणावं, हे रघुनाथ, हे रामचंद्रानो, उठा, सकाळ झाली, पक्षी किलबिल करतायत, जागिये रघुनाथ कुंवर पंछी बन बोले. हळूच अंगावरची चादर वडावी म्हणावं, ओ रामचंद्रानो, उठा. झोपताना म्हणावं, आता सुखे निद्रा करा स्वामी गोपाळा. कुणाला झोपू घालायचं तर म्हणावं, हे गोपाळकृष्णा झोपा. उठवायचं तर म्हणावं, हे रामचंद्रा उठा. जगत विष्णुमय पहा. आम्ही काय करतो, एखाद्याला उठवायचं असलं तर जोरात चादर वडतो. उठ ना भाडव्या, घालू कालात. नाही नाही नाही. जागी रघुनाथ कुंवर पंछी पण बोले. हे रघुनाथ, हे रामचंद्रानो उठा. हे गोपाळानो आता झोपा. आता सुखे निद्रा करा स्वामी गोपाळा. झोपताना गोपाळ कृष्ण म्हणून झोपावं, उठवताना रामचंद्र म्हणून उठवावं. जगत विष्णुमय पहा. 21 वर्षाचा नवरदेव, 21 वर्षाचा नवरदेव आणि 50 वर्षाचा सासरा. पण 50 वर्षाचा सासरा 21 वर्षाच्या नवरदेवाच्या अर्थात जावयाच्या देव समजून पाया पडतो. मी ज्याला माझी मुलगी दिली तो जावई माझ्यासाठी देवच आहे, ही भावना आयुष्यभर उराशी जपतो. मग जावयात जर देव दिसतो तर इवायात का दिसू नये, जगात का दिसू नये. जावयात देव दिसतो, जगातही देव पहा. जगत विष्णुमय पहा. भावना उंचवा ना, भावनेची शक्ती असते. भावना उंचवा. जावयात देव दिसतो, जगातही देव दिसावा. भावना उंचवा, जगातही देव दिसेल. भावनेत शक्ती असते. डोळ्याने बाई दिसते, भावनेने आई दिसते. डोळ्याने दगड दिसतो, भावनेने देव दिसतो. डोळ्याने माणूस दिसतो, भावनेने माणसातील देव दिसतो. भावना उंचवा. भावनेत शक्ती असते. भावना उंचवा. आणि भावना उंचवते हरिनामानं. मुखात हरिनाम धारण करा, भावना उंचावते. प्रेम उंचावतं. भावना उंची करा. मुखात नाम धारण करा, भावना मोठी होईल. जावयात देव दिसतो, जगातही देव दिसेल. भावना उंचवा. भावना उंच असेल तर डोळ्याने बाई दिसली पण भावनेने आई दिसेल. डोळ्याने दगड दिसला, भावनेने देव दिसेल. डोळ्याने माणूस दिसला, भावनेने माणसातील देव दिसेल. भावना उंचवा. एकदा विवेकानंद एका माणसाच्या घरी सहज एक मित्र म्हणून, पाहुणे म्हणून गेले. चर्चा रंगली. विवेकानंदाचे मित्रच होते. थोडासा नास्तिक पातळीवरचा मित्र होता. तो विवेकानंदांना म्हणतो, अरे काय विवेकानंद, काय तुम्ही त्या दगडाची पूजा करता, काय ही मूर्ती पूजा, काय दगडात देव पाहता, कसे रे तुम्ही असे. बरीचशी चेष्टा कुचेष्टा केली विवेकानंदाची त्या मित्राने. मित्रच होते. काय दगडात देव पाहता रे म्हणे. विवेकानंद हसल्याने म्हणाले, बस खाली. तो मित्र बसला. म्हणले, भिंतीवर लावला फोटो कुणाचा आहे. म्हणले, तुला माहीत नाही का माझ्या वडिलाचा आहे. तू मित्र आहे ना माझा, माझ्या वडिलाचा आहे. ठीक आहे, तुझ्या वडिलाचा आहे ना. म्हणले, घे खाली. घेतला खाली. म्हणले, मांड जमिनीवर. मांडला. म्हणले, तुडव याला पायाने, या फोटोला पायाने तुडव. तो मित्र म्हणतो, विवेक काय बोलतो तू, तुला कळतं का, ते माझे वडील आहेत. विवेकानंद म्हणतात, अरे ते साधं लाकडाची फ्रेम, कागदाचा तुकडा, साधा फोटो, कागदाचा तुकडा, आणि ते तुझे वडील कसे काय. निर्जीव फोटो तुझे वडील कसे काय. लाकडाचा तुकडा आहे, कागदाचा तुकडा आहे, तुझे वडील कसे काय. तर तो म्हणतो, माझी त्यात भावना आहे. मग विवेकानंद म्हणतात, अरे गाढवा, माझी भावना ना दगडात, माझी भावना ना दगडात, मला दगडात देव दिसतो. व्यापक ब्रह्म एका छोट्या दगडात पाहायला शिका.
म्हणून मूर्तिपूजा महान आहे. विश्वव्यापक ब्रह्म एका छोट्या दगडाच्या मूर्तीत पाहायला शिकतो आम्ही, म्हणून मूर्तिपूजा महान आहे. मोठ्या अक्षरात जो अर्थ भरलेला असतो तोच अर्थ छोट्या अक्षरातही भरलेला असतो. विश्वव्यापक ब्रह्माची ताकद असते, तीच ताकद दगडाच्या छोट्या मूर्तीतही असते. ही उंची भावनेने येते. तो मुलगा म्हणतो, तो कागदाचा तुकडा पायाने कसा तोडू, माझा बाप येतो, माझी भावना ना त्यात. विवेकानंद म्हणतात, गाढवा आमची भावना ना दगडात. मग भावना उंची करा. आणि म्हणून मी बोललो की भावनेने, डोळ्याने दगड दिसतो, भावनेने देव दिसतो. डोळ्याने बाई दिसते, भावनेने आई दिसते. डोळ्याने माणूस दिसतो, भावनेने माणसातील देव दिसतो. भावना उंची करा. जगत विष्णुमय दिसेल. जगत विष्णुमयच आहे, हे विष्णुमय दिसेल. फक्त भावना उंची करा. आणि भावनाची उंची, भावनाची शक्ती हरिनामाने वाढते. हरिनामाने भावना उंचावते. भावना मोठी करा. त्यासाठी सातत्याने हरिनाम घ्या, भावना उंचावेल. माऊलीच्या वारीमध्ये आपण माऊलीची वारी करतो. लात लागो, बुक्की लागो, रेटारेटी हो, खाली पडो, चेंगराचेंगरी हो, माऊली व्हा पुढं, माऊली व्हा पुढं. पायाने पाय तुडाला तरी माऊली पाय तुडाला, चलू द्या, व्हा पुढं, माऊली माऊली माऊली. पूर्ण वातावरण, पूर्ण वारी माऊलीमध्ये झाली असते. का? ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण नामाचा जप सारखा चालू असतो. या रामकृष्ण नामाने, ज्ञानदेव तुकाराम या जपाने भावना उंचावली. तुम्हाला आता प्रत्येकजण माऊली दिसायला, भावना उंचावली नामस्मरणाने. पण हीच माणसं ज्या वेळेस वारीतून बाहेर येतात आणि बसस्टँडला आले की त्यांचा नामजप रामकृष्ण हरी ज्ञानदेव तुकाराम हे भजन थांबलेलं असते. आणि एस टी चढता साधा धक्का लागला तर कुपरकडे घालतात, आई मावर शिव्या देतात एकमेकाला, भांडणं करतात. आता कुठं गेले माऊली? ती भावना संपली. का संपली? मुखातलं नाम संपलं. नित्य नाम धारण करा, भावना उंचावेल, तुम्हाला जगात देव दिसेल. हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधीचे. ज्ञानदेवा गुडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. मुखात हरिनाम असेल, सज्जनाची संगत असेल तर जनात वनात सगळ्या जगात तुम्हाला हरीच दिसतो. जगत विष्णुमय दिसतं. हरिनामाने भावना वाढते. भावना वाढवा, जगत हरिमय दिसेल, विष्णुमय दिसेल. रस्त्याने चालताना एखाद्या माणसाची भेट झाली, आपण एकमेकाला रामराम करतो. रामराम पाहुणं. काय उद्देश आहे मग? आपण एकेरी म्हणत नाही राम, नाही, राम राम, राम राम, राम राम पाटील, राम राम पाहुणं. का बरं? दुहेरी का? एक राम, दुसऱ्या रामाला राम समजतो आणि त्या रामाचा जय जय करतो. मी राम, तूही राम, आणि जय जयकार त्या वरच्या रामाचा. म्हणून राम राम, म्हणून राम राम. जगात विष्णुमय पहा. तुमच्या आमच्या नावाच्या मागे श्रीमान लिहिलं असतं. आता पत्र बंद झाली, पण पहिले पत्र आले की त्या पाठीमागे लिहिलं असतं श्रीमान अमके धमके टमके. प्रत्येक पत्रात आपल्या नावाच्या मागे असायचं श्रीमान. का बरं? श्रीमान या शब्दाचा अर्थ होतो, श्री म्हणजे लक्ष्मी, आणि श्रीमान म्हणजे लक्ष्मी ज्याला मान देते तो श्रीमान. श्री म्हणजे लक्ष्मी. मग लक्ष्मी ज्याला मान देते असा तो नारायण. लक्ष्मी कोणाला मान देते? नारायणाला. मग श्रीमान या शब्दाचा सरळ अर्थ होतो नारायण. अर्थात आपल्या पाठीमागे, समजा मी डॉक्टर भागवत मोठे, माझ्या पाठीमागे लिहिलं श्रीमान डॉक्टर भागवत मोठे, तर ते श्रीमान म्हणजे नारायण डॉक्टर भागवत मोठे असा सरळ सरळ अर्थ झाला. श्रीमान डॉक्टर भागवत मोठे यांना असे करण्यात येते की आमच्या घरी श्रीहरी कृपे करून मंगल कार्य आहे, तरी येण्याचे अगत्य करावे. अशी मला लग्नाची पत्रिका आली. माझ्या नावाच्या मागे काय लिहिलं आहे? श्रीमान डॉक्टर भागवत मोठे. या श्रीमानचा अर्थ होतो नारायण. नारायण डॉक्टर भागवत मोठे, हा श्रीमान म्हणजे नारायण. श्री ज्याला मान देते, लक्ष्मी ज्याला मान देते असा तो नारायण. म्हणून श्रीमान म्हणजे नारायण. आणि म्हणून आपल्या नावाच्या मागे नारायण शब्द लावतात, श्रीमान लावतात. श्रीमान म्हणजे नारायण. अर्थात आम्ही प्रत्येक नारायणाच्या मूर्ती आहेत, विष्णूच्या मूर्ती आहेत. जगत विष्णुमय आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रामा मंगळ. जगत विष्णुमय बघा. आणि म्हणून भगवंताला परमार्थात तुमच्याकडून PhD हवी आहे. परमार्थात तुमच्याकडून PhD हवी आहे. मंदिरात जाऊन देवदर्शन घेणं ही परमार्थातली बालवाडी आहे. किती दिवस मंदिरात जाता? याचा अर्थ जाऊ नका असं मला म्हणायचं नाही, पण मंदिरात जाऊन दर्शन घेणं, अजूनही मंदिराची गरज पडती, तर मंदिरात जाऊन दर्शन घेणं ही परमार्थातली बालवाडी आहे. देवाला परमार्थातली बालवाडी नको, परमार्थातली PhD हवी आहे. आणि परमार्थातली PhD आहे
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ही परमार्थातली PhD आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, ही परमार्थातली PhD आहे. जगत विष्णुमय पाहणे, ही परमार्थातली PhD आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ही परमार्थातली PhD आहे. अर्थात जगत विष्णुमय पहा, जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, ही परमार्थातली PhD आहे. आणि भगवंताला ही PhD हवी आहे, बालवाडी नको. मंदिरात जाऊन दर्शन करणं ही बालवाडी आहे. आणि जगातील प्रत्येक प्राणीमात्र देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करणं ही PhD आहे. आणि यालाच म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. जगत विष्णुमय पाहणं हीच PhD आहे परमार्थातली. जगत विष्णुमय बघा, देव लवकर भेटेल. आणि म्हणून तुकोबर आहे आम्हाला इशारा करतात की हे बाबांनो, हे भक्त भागवतानो, डबल शब्द वापरला. भागवत म्हणजे भक्त आणि भक्त म्हणजे भक्तच. हे भक्ता डबल आवाज दिल्यासारखा केला. हे भक्तांनो, हे भक्त भागवतानो, तुम्हाला देव हवा आहे ना? हां, मग तुम्ही 2 कामं करा म्हणले. पहिलं काय सांगितलं मी, की जग आणि देव यांचे 2 तुकडे करू नका. जग हाच देव, अर्थात जगत विष्णुमय पहा. तुम्हाला देव हवा आहे ना, 2 काम करा. त्यातलं पहिलं काय, जगत विष्णुमय पहा, पहिलं काम. आणि दुसरं काम, जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका, द्वेष करू नका. हे दुसरं काम करा, तुम्हाला देव लवकर भेटेल. इशारा केला, हे भक्त भागवतानो, काय करा, देव पाहिजे ना. हे भक्त भागवतानो, 2 कामं करा. पहिलं काम, जगत विष्णुमय पहा आणि जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका. कारण कोणत्याही जीवाचा मत्सर करणं म्हणजे भगवान विष्णूचाच मत्सर करणे आहे. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. की भक्त भागवतानो, तुम्ही जगत विष्णुरूप पहा आणि कोण्याही जीवाचा मत्सर अर्थात द्वेष करू नका. या 2 गोष्टी आवर्जून पाळा, तुम्हाला देव भेटेल. तुम्ही कोणत्याही जीवाचा मत्सर अर्थात द्वेष करू नका. उलट प्रत्येक प्राणीमात्रासमोर नतमस्तक व्हा. प्रत्येक प्राणीमात्राला देव समजून नमन करा, तुम्हाला देव लवकर भेटेल. कारण नमन ही भक्ती असते. तुकोबाराय बोलतात की भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. प्राणीमात्राचा मत्सर द्वेष तर करूच नका, उलट त्याच्यासमोर वाका झुका नमन करा. किती नम्र व्हा. नरवराय बोलतात का फळली या तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा. तसे जीव मात्र आशेका खाला होती. ते फळानं गच्च भरलेली फांदी सहजच जमिनीकडे झुकते आणि जमिनीला प्रणाम करते. तसं प्रत्येक प्राणीमात्राला समोर वाका, प्रत्येक त्या फांदीसारखं प्रत्येक प्राणीमात्रा समोर वाका. प्राणीमात्राला देव समजून प्रणाम करा, देव तुम्हाला लवकर भेटेल. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाचे परी तळवटुके. एखाद्या टोपल्यात पातेल्यात पाणी टाकलं तर ते पाणी तळ गाठतं, वर लटकत नाही. पाणी नम्र आहे, पाणी कशात ओतलं की बुडाला जातं, बुड गाठतं. तसं बुड गाठा, अर्थात जगापुढं वाका, जगापुढं धाकटं व्हा, नम्र व्हा. जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझे. जो जगापुढं वागतो, झुकतो, धाकटा होतो, अर्थात जगाला देव समजून नमन करतो, जगाला देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतो, प्रत्येक प्राणीमात्राची इज्जत करतो, त्याला नमन करतो, त्याला नमस्कार करतो, समोरच्या पुढे वागतो, तो सगळ्याचा चाहता असतो. आणि याला विनय म्हणतात. आणि विनय ही संपत्ती असते. विनय हेची संपत्ती, जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई. अखंड अगर्वता होऊन असती, जया ते विनय हेची संपत्ती, जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई. विनय ही संपत्ती आहे. अहंकारानं परमार्थिक सौंदर्य खालावतं, विनयानं वाढतं. विनय ही संपत्ती. साधू संतापाची संपत्ती काय, तर फक्त विनय. अखंड अगर्वता होऊन असती, जया ते विनयो हेची संपत्ती, जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई. संताची खरी संपत्ती हा विनय. आणि हा विनय ते मला अर्पण करतात, माझ्यापुढे वागतात, झुकतात,
तसं तुम्ही जगातल्या प्रत्येक प्राणीमात्रासमोर देव समजून वाका झोका विनयशील व्हा, देव लवकर भेटेल, देवाची कृपा लवकर होईल. आणि मग ज्याच्यापाशी विनय आहे, नमन आहे, जो विनयशील आहे, ज्याच्यापाशी नमन आहे, तो सर्व जगाचा चाहता असतो. नवे नवे देवसुद्धा त्याचा चाहता असतो. याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर नम्र माणसाच्या खिशात देव असतो. नम्र माणसाच्या खिशात देव असतो. जसे आपण खिशातून पैसे काढतो धर म्हणतो, तसा देव खिशातून काढायचा धर म्हणायचं. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. तुकोबर आहे. जो जगापुढं नम्र होतो, जगापुढं धाकटा होतो, विनयानं वागतो, तो अनंत कृष्ण परमात्म्याला आपल्या हृदयात डांबतो. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. तुकोबर आहे. जगापुढं नम्र व्हा, धाकटं व्हा, लहान व्हा. प्रत्येक प्राणीमात्राला देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. देवाला तुम्ही हृदयात डांबाल, तात्पर्य देवाची तुम्हाला लवकर प्राप्ती होईल. अर्थात जगत विष्णुमय बघा, देव तुम्हाला लवकर भेटेल. जगत विष्णुमय बघा आणि कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका, द्वेष करू नका, देव तुम्हाला लवकर भेटेल. एकदा एका आश्रमामध्ये असाच एक शिष्य थोडा नम्री होता, कधीच गुरुपुढे झुकत नव्हता. सगळे शिष्य झुकायचे, हात झुकत नव्हता. गुरु म्हणले जरा याला शहाणपणा, याला जरा धडा शिकवावा लागेल. एक दिवशी म्हणले जा रे बाजारात, आणि एका टोपल्यामध्ये एक बोकडाचं, एक वाघाचं आणि एक माणसाचं मुंडकं टाकलं, जा म्हणले बाजारात विकून ये. हा गेला पळत पळत. ती बोकडाचं आणि वाघाचं मुंडकं मोठ्या मोठ्या किमतीला विकले, 2-2 हजाराला. पण ते भिंतीवर लावायला कामाला येतात. पण ते माणसाच्या मुंडक्याला कोणी घ्यायना. दिवसभर वैतागला, भूक लागली, दिवस गेला, संध्याकाळ झाली, आला घरी. म्हणले महाराज, गुरुजी म्हणले ते बोकडाचं आणि वाघाचं मुंडकं चांगल्या किमतीत विकलं 2-2 हजारला. म्हणजे माणसाच्या मुंडक्याला कोणी घ्यायला. लोक म्हणे नको रे माणसाचं मुंडकं, व खुनाचं आळीन म्हणले, नाही तर बायको भांडेले, कोणाचं मुंडकं आणलं असलं, खुनाचं आळीन म्हणले आमच्यावर, ह्या मुंडक्याला कोणी घेतलं नाही म्हणले. मग गुरुजी म्हणले वाघाचं बोकडाचं मुंडकं मोठ्या दामाने विकलं. म्हणले हो, माणसाच्या मुंडक्याला कोणीच घेतलं नाही. म्हणले नाही घेतलं. म्हणजे याचा अर्थ काय होतो? माणसाच्या मुंडक्याला कोणीच घेतलं नाही, याचा अर्थ काय होतो? त्याला कवडी किंमत आहे. म्हणले हो गुरुजी, त्याला कवडी किंमत आहे. अरे म्हणले मग गाडवा, तुझं कवडी किंमत असलेले मुंडकं माझ्यापुढे झोकव की. तुझं कवडी किंमत असलेलं मुंडकं माझ्यापुढे झोकव की, जरा नम्र हो की. माणसं नम्री होतात पण नम्र होत नाहीत. नम्रतेने देव सापडतो. नम्रता ही संपत्ती आहे, विनय ही संपत्ती आहे. नम्रतेने विनयाने देव ऋणी होतो. तुम्ही समोरच्याला नमस्कार केला वाकून झोकून की तो नमस्कार देवाला जातो, का त्याच्या हृदयात देव असतो. जगत विष्णुमय आहे. आणि म्हणून भूतापुढं प्राणीमात्रापुढं नम्र व्हा. प्रत्येकाला देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जगत विष्णुमय पहा, देवाची कृपा लवकर होईल. कोण्याही जीवाचा न गुढ मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मत्सर आणि द्वेष तर करूच नका. उलट त्याच्यापुढं प्राणीमात्रापुढं नम्र व्हा. प्रत्येक प्राणीमात्रापुढं. मग ते जनावर का असत नाही, माणूसच का, जनावर असू द्या, झाड असू द्या, झाडाची पानंसुद्धा विनाकारण तोडू नका. त्याच्यासोबत सुद्धा नम्रतेने वागा. विनाकारण दगडाला, प्राण्याला, कुत्र्याला, मांजराला दगड मारू नका. ते विष्णूच आहेत. तो दगड कुत्र्याला मारला म्हणजे विष्णूलाच मारला. तुमच्यावर कोप होतो. कुत्र हाकलायचा ना, प्रेमाने हाड म्हणा. हाड म्हणून शिवी घालू नका, ती शिवी विष्णूला जाते. जगत विष्णुमय पहा. द्वेषाबद्दल बोलताना ज्ञानोबराय अर्थात भगवंत अर्जुनाला 18व्या अध्यायात बोलतात. ज्ञानोबराय लिहित आहेत की प्राणीमात्राचा द्वेष किंवा मत्सर का करू नये. ज्ञानोबराय लिहित आहेत, हे एक एक शिकवू काही, परी सेवकी आपल्या ठाई, उरोनी एर सर्वही मी सेव्य करी. भगवंत अर्जुनाला गीता सांगून झाल्यानंतर बोलत आहेत की अर्जुना, मी 18व्या अध्यायात आलो, 17 अध्याय सांगितले, 17चा सार काढून पूर्ण 17चा सार काढला, 18वा केला, 18व्याचा सार काढला आणि तुला पुन्हा साराच्या सारात बोलतोय. अरे एक एक गोष्ट किती वेळेस तुला सांगू म्हणले. देव थोडे रागावलेत. ज्ञानोबरायची लेखणी उंचावली. ज्ञानोबराय लिहितात, हे एक एक शिकवू काही. जसं आपलं लहान मुलं असतंय आणि त्याला 1000 बार गणित शिकलं तर येतच नाही, बाप रागवतो. मग त्याला गाडवा जरा लक्ष दे ना, ध्यान देऊन कर ना, बाप रागवतो. तसे ज्ञानोबरायची लेखणी थोडीशी रागावली इथं. ज्ञानोबराय बोलतात, हे एक एक शिकवू काही, परी सेवकी आपल्या ठाई, उरोणी एर सर्वही मी सेवे करी. भगवंत अर्जुनला म्हणतात की अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज. आणि या जगाला देव समजून शरण जा. फायदा काय होईल, तर तू प्राणी मात्राचा द्वेष करणार नाहीस. ऐका ओवी, हे एक एक शिकू काही, हे एक एक शिकू काही, परी सेवकी आपल्या ठाई, उरोणी एर सर्वही मी सेवा करी.
मग ते तर जाऊन या भूतदेशो सर्वत्र नमवै नममीची एकू मग आश्रव अत्यंतिकू लहासी तू माझा. काय फायदा होईल म्हणले? जगाचे 2 भाग कर, त्यातला 1 भाग तू हो, उरलेला भाग देव समज. जगाला देव समजून शरण जा. फायदा काय होईल? तिथं जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवै नममीची एकू मग आश्रव अत्यंतिकू लहासी तू माझा. जगाचे 2 भाग कर, त्यातला 1 भाग तू हो, उरलेला भाग देव समज आणि जगाला देव समजून शरण जा. त्यांनी काय होईल? तर तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष मत्सर गळून पडेल. तुला जगात हळूहळू देवच दिसू लागेल आणि जगात देवच दिसू लागला आणि जगाला देव समजून नमन केलं की तुझा द्वेष तर गळेल, तुझा अहंकारही गळेल आणि तू देव होशील. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की ऐसे माते भसता सर्वत्र मी होता अहंता निशेष जाऊन तत्वता मीची होसी. अर्जुना जगाचे 2 भाग कर, त्यातला 1 भाग तू उरलेला भाग देव समज. जगाला देव समजून शरण जा. देव समजून शरण गेला की या प्राणीमात्राबद्दलचा तुझा द्वेष मत्सर गळून पडेल. त्यांना तू कायमचा देव समजूनच नमन करत राहशील. द्वेष गळाला की त्यांना तू कायमचा देव समजशील आणि कायमचा देव समजून वंदन करत राहिला की तुझा अहंकारही गळेल आणि अहंकार गळाला की तू देव होशील. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून कोणत्याही प्राणीमात्राचा द्वेष मत्सर करू नका. तो द्वेष मत्सर प्रत्यक्ष विष्णूचाच असतो. उलट प्राणीमात्राला देव समजून शरण जा. तुमचा द्वेष गळेल, अहंकार गळेल आणि तुम्ही देव व्हाल. कारण अहंकार गळणं हेच देवपण असते. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हो, अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसं होणं हाच मोक्ष असतो आणि हेच देवपण असते. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून तुकोबरा बजावतात की तुम्ही सर्व प्राणीमात्रासोबत निर्वैर व्हा. महाराज म्हणतात की निर्वैर व्हावे सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक तरीच कृपा करील नारायण एरतो शीन बडबडीची वाणी. तुम्ही प्रत्येक प्राणीमात्रासोबत निर्वैर व्हा. कुणाचंच वैर करू नका. जगाला वैर बांधायचं बांधू तुम्ही वैर करू नका. तुम्ही निर्वैर व्हा. हे सगळ्यात सुंदर साधन आहे भगवंताच्या प्राप्तीचं. निर्वैर व्हावे सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक. हे सगळ्यात मोठं साधन आहे म्हणले. प्राणीमात्रासोबत निर्वैर होणं, कुणाचा द्वेष मत्सर न करणं. कुणाचाही द्वेष मत्सर करू नका. निर्वैर व्हा. फायदा काय? तरीच कृपा करील नारायण एरतो शीन बडबडीची वाणी. हो, तुम्ही निर्वैर झाले, कुणाचा द्वेष मत्सर केला नाही तर आणि तरच नारायणाची तुमच्यावर कृपा होईल. आणि असं नाही वागलात तर तो शीने म्हणले नुसती बडबडीची वाणी म्हणले. म्हणून निर्वैर व्हावे सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक तरीच कृपा करील नारायण एरतो शीन बडबडीची वाणी. तात्पर्य इथे तुकोबार आम्हाला बजावतात, हे भक्त भागवतानो, तुम्हाला देव हवा आहे ना, 2 गोष्टी करा. तुम्ही जग आणि देव यांचे 2 तुकडे करू नका. जग हाच देव, जगात विष्णुमय बघा आणि जगातील कोणत्याही जीवाचा द्वेष मत्सर करू नका. उलट त्यांच्याशी विनयानं वागा. मी तुम्हाला लवकर भेटेल. का? तो कुणाचाही मत्सर केला तर तो भगवान विष्णूचाच मत्सर असतो. जसं की शरीरातील कोणत्याही इंद्रियानं घेतलेला भोग हा जीवानच घेतलेला भोग असतो. तुम्ही कुणाचाही द्वेष मत्सर केला तर तो द्वेष मत्सर प्रत्यक्ष भगवान विष्णूचाच द्वेष मत्सर असतो. कसा? की जसं शरीरातील कोणत्याही इंद्रियाने घेतलेला भोग हा जीवानच घेतलेला भोग असतो. हे अभंगाच्या 4थ्या चरणात आणि तुकोबा लिहित आहेत की तुका म्हणे एका देहेचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तुम्ही कुणाचाही द्वेष केला, तुम्ही एखाद्याला समोर, जगात विष्णुमय आहे, जगात विष्णू नटला, समोरच्याला शिवी दिली, विष्णूला शिवी दिली. त्याचं चांगलं केलं, विष्णूचं चांगलं केलं. त्याला हाणलं, विष्णूला हाणलं. त्याचं वाईट केलं, विष्णूचं वाईट केलं. तात्पर्य तुम्ही कुणाचंही चांगलं केलं, विष्णूचं चांगलं केलं. कुणाचं वाईट केलं, विष्णूचं वाईट केलं. तुम्ही कुणाचा द्वेष मत्सर केला म्हणजे विष्णूचाच मत्सर केला, द्वेष केला. कुणाला हाणलं मारलं वाईट केलं म्हणजे विष्णूचंच वाईट केलं. मग विष्णू कसा पावेल? आणि म्हणून तुकोबा एक दृष्टांत देत आहेत की शरीरातील कोणत्याही अवयवाने घेतलेला भोग हा जीवानच घेतलेला भोग असतो. तसं कुणाचाही द्वेष मत्सर केला तर तो विष्णूचाच द्वेष मत्सर असतो. ज्ञानोबा साक्ष देतात की पायी काटा नेटे व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचेने. तुम्ही रस्त्याने चालान, पायात एक काटा मोडला, पायाला तर वेदना होतात, सोबत जीवालाही वेदना होतात, जीवालाही व्यथा होते. पायी काटा नेटे व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचेने. पायात काटा मोडला, पायाला वेदना, सोबत जीवालाही वेदना. दुसरा दृष्टांत देतात ज्ञानोबा.
पावो शितोळता आला आहे ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावत. पायाखाली बर्फाचा खडा आला, पायाला गार लागलं, त्याचा आनंद पायाने लुटला, सोबत डोळ्याने लुटला, जीवानी लुटला. पायाखाली काटा आला, पायाला वेदना, जीवालाही वेदना. पायाखाली बर्फाचा खडा आला, पायाला गार, डोळ्याला गार, जीवालाही गार. तात्पर्य, शरीरातील प्रत्येक इंद्रियाने घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवानंच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. तसं जगातील कोणत्याही माणसाचा, कोणत्याही प्राण्याचा केलेला द्वेष मत्सर हा विष्णूचाच द्वेष मत्सर असतो. आणि विष्णूचा द्वेष मत्सर केला विष्णू कसा पावेल? म्हणून कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. पूजनाचं, विष्णूच्या पूजनाचं सगळ्यात मोठं वर्म काय असेल, तो कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर. 2 वर्म सांगितलेत की जग आणि देव यांचे 2 तुकडे करू नका. जग हाच परमात्मा, जगत विष्णुमय आहे हे समजा. आणि दुसरं, जगातील कोणत्याही प्राणीमात्राचा द्वेष मत्सर करू नका. या 2 गोष्टी जीवनात आणा. या 2 गोष्टी जीवनात आणणं म्हणजे सर्वेश्वर विष्णूच्या पूजनाचं हे खरं वर्म आहे. विष्णू तुम्हाला लवकर भेटेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की शरीरातील कोणत्याही इंद्रियानं घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवानंच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. तसं तुम्ही कोणत्याही माणसाचा केलेला द्वेष मत्सर हा विष्णूचा द्वेष मत्सर असतो. मग कोणाचाही द्वेष मत्सर करू नका. आणि म्हणून महाराज बोलतात की तुका म्हणे एका देहीचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णराम देऊयात. अभंगाचा भावार्थ थोडक्यात असा होता की तुकोबाराय आम्हाला मार्ग दाखवत आहेत की 2 गोष्टी जीवनात आवर्जून करा. जग आणि देव यांचे 2 तुकडे करू नका. जग हाच देव, जगातून देव बाजूला सरकू नका. जग हाच देव, जगत विष्णुमय आहे असं समजा. आणि जगातील कोणत्याही प्राणीमात्राचा द्वेष मत्सर करू नका. उलट त्यांच्यासोबत नम्रतेने वागा. ही सर्वेश्वर भगवान विष्णूच्या पूजेचं खरं वर्म आहे. हीच भगवान विष्णूची खरी पूजा आहे. या 2 गोष्टी जीवनात आणाल, जगत विष्णुमय बघाल. अर्थात जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे. जगत विष्णुमय पाहणं म्हणजे काय? जगत विष्णुमय पाहणं म्हणजे जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, म्हणजे जगत विष्णुमय पाहणं. अर्थात जगत विष्णुमय पहा आणि जगातील कोणत्याही प्राणीमात्राचा द्वेष मत्सर करू नका. त्याच्याशी विनयानं नम्रतेनं वागा. हे भगवान विष्णूच्या पूजेचं सगळ्यात मोठं वर्म आहे. आणि या पूजेने भगवान विष्णू तुम्हाला प्रसन्न होईल, तुमचा उद्धार करेल, तुमचं कल्याण होईल. आणि म्हणून विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्राम अमंगळ. कुणाही जीवाचा न घडावा मत्सर. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया काय किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.